नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वन टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. तर थोडेसे इथे मी एक वेगळी पद्धत सांगणार आहे वन टक्स ब्लाउजच्या कटिंगची. तर व्हिडिओ हा स्किप्स न करता पूर्ण बघा. तर बघा, ह्या साईडने आपण जिकडून आपण हुकायची पट्टी लावणार आहोत तिथून मी इथे 1.5 ते 2 इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर जी पण मापे आपण टाकू ती ह्या लाईनीची आपल्याला तिकडून टाकायची आहे. तर मी इथे शोल्डर घेते आहे 5.5 वर. त्यानंतर मुंडा मी घेत आहे 6 वर. तर ह्या ठिकाणी पण आपण वरती 5.5 घेतले, तर ह्या ठिकाणी पण आपण बघून घ्यायचं आहे. ही लाईन आपण जोडून घेऊया. त्यानंतर इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. 32 छातीचं माप आहे. 32 छातीचं आपण इथं कटिंग बघतोय. तर 8 चोक 32. 32चा चौथा भाग 8 येतो. त्यानंतर 1.5 इंच आपली ही शिलाई मार्जिन. त्यानंतर इथं आपल्याला गळा रुंदी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला गळा लांबी देखील टाकून घ्यायची आहे. वरची गळा रुंदी मी 2.25 वर घेतली आहे. खालची गळा रुंदी मी 2.25 वर घेतलेली आहे. आता गळ्याला इथे मी गोल असा शेप देऊन घेते. तुम्ही पाहिजे तो शेप इथे आपण देऊ शकतो. उंची माझी उंची 13.5 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या भागामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 15.5 वर मी हे बघा 15.5 वर ही उंची घेतली आहे. आता ही लाईन आपण सरळ आखून घेऊया. त्यानंतर जी आपण फिटिंगची लाईन आहे ती पण आपण सरळ आखून घेऊया. आता इथपर्यंत सगळ्या ब्लाउज मध्ये आपलं सेम असतं. आपण मुंड्याचा देखील इथं आकार देऊन घेऊया. 1 इंचावर आपल्याला हा मुंडा देऊन घ्यायचा आहे पुढच्या भागाच्या मध्ये. आता आपल्याला बस्ट पॉइंट टाकून घ्यायचा आहे. तर बस्ट पॉइंट टाकायचा आहे हे बघा 10.5 वर इथं माझा बस्ट पॉइंट येतो आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही बस्ट मधलं अंतर जर माहित नसेल तर आपल्या छातीचा 10वा भाग इथं घ्यायचा आहे. आता 8 चोक 32 म्हणजे 3.2 आणि हे बघा इथून आपल्याला ही जी लाईन आहे ना तिथून आपल्याला तर मी 3.25 वर इथे एक मार्क करत आहे. आणि आता ही लाईन आपल्याला सरळ आखायची आहे खाली. इकडे तिरपी नाही घ्यायची आहे. म्हणजे आपण जसं प्रिन्स कट मध्ये वरती जेवढं घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली कमी घेतो ना, तसं नाही घ्यायचं आहे. तर ही लाईन आपल्याला सरळ वरती स्ट्रेट मध्ये आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपण जितका पण टक्स इथे मारणार आहोत साईज नुसार तितका आपल्याला इथं अंतर घ्यायचं आहे. आता ही 32 साईजचं माप आहे. तर मी इथे 1.25 इंचावर एक मार्क करत आहे आणि ह्या साईडनी पण 1.25 इंचावर एक मार्क करत आहे. हे दोन्ही आपल्याला लाईन सरळ आखून घ्यायची आहे ह्या प्रकारे. ह्या साईडने तुम्ही थोडासा प्रिन्सेस कट सारखा सेप देऊ शकता. आता आपल्याला हे काहीच आपल्याला कट करायचं नाही. पण आपण जे इथं आता टक्स मारणार आहोत ना, हे बघा हा टक्स, तर हे आपाप आपल्या इथं कमी होणार आहे. जसं आपलं 4 टक्स मध्ये आपण केलं होतं तसं. तर आपल्याला इथं जेवढं पण आपण हुकायमध्ये आपण दाबणार आहोत पट्टीमध्ये तेवढं घ्यायचं आहे. आणि ही लाईन आपल्याला अशी तिरपी आखून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपण इकडं जेवढं सोडलंय ते मोजून घ्यायचंय किती बघा 1.25 इंचच बरोबर हे येत आहे. तर आता आपला इकडून बी 1.25 इंच इकडून बी 1.25 इंच आहे. तर इथं पण आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जर तुमचा टक्स हा जसं मोठं माप जात होत जाईल ना तसं इकडे आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं. आता मी हे 1.5 इंचावर सोडलं होतं तिथं बरोबर माझं 1.25 इंच आपण हे लाईन वगैरे आपण कट करून 1.25 इंच इथं माझं उरतंय. मोठं माप असेल तर इथं 2 इंच सोडायचं. जेवढं जास्त मोठं माप असेल तेवढं इकडे जास्त आपल्याला हे टक्स नुसार आपल्याला इकडे एक्स्ट्रा सोडायचं आहे. जेणेकरून आपल्याला ही जेव्हा आपण पट्टी लावू ना तेव्हा आपल्याला इकडे कमी नाही पडलं पाहिजे.
या बाजूला सुद्धा आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा राहू द्यायचं आहे. आपण जेव्हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपण इकडून जर उरलं तर आपण कट करू शकतो, पण कमी पडल्यावर आपल्याला प्रॉब्लेम येतो. थोडं एक्स्ट्रा असलं तरी चालतं, पण कमी नको पडायला. तर ही लाईन आपण अशी तिरपी आखून घेतली आहे. त्यानंतर या साईडने आपल्याला हे बघा अर्धा इंच वरती यायचं आहे आणि ह्या साईडने पण आपल्याला अर्धाच इंच वरती यायचं आहे. 1-1 इंच नाही जायचं आहे. आणि जर आपण पुढच्या भागाची कटिंग केलेली असेल ना पहिले, तर पुढच्या भागाच्यावर ठेवून बघायचं आहे आणि मग इथं आपल्याला कट करायचं आहे. पण सुरुवातीला आपल्याला अर्धाच इंच कट करायचा आहे. जेव्हा आपण ब्लाऊज शिवू ना तेव्हा इथं ठेवून बघायचं आहे दोन्ही भाग सेम येतात की नाही, आणि मग मात्र जर जास्त वाटलं तरच आपल्याला हे कट करायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही ज्या लाईन आहे ना तर 1/2 इंच खाली घ्यायची आहे. हे बघा अर्धा इंच आपल्याला हे लाईन खाली घ्यायची आहे आणि ह्या ज्या लाईन आहे ना ते ह्या प्रकारे आपल्याला आखून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारे येईल आपलं हे, कारण आपल्याला हे मधलं कट नाही करायचं आहे. आता इथं आपण कटिंग करताना ना फक्त आता आपण याची कटिंग करून घेऊया. आता मी कोणतं पार्ट कट करते, फक्त गळा मुंडा वगैरे कट करायचा. हे जो टक्स आहे ना तो आपल्याला कट नाही करायचा आहे. जर हा टक्स कट केला तर आपला जो पप आहे ना तो थोडा चपटा होऊन जातो. त्याच्यामुळे हा टक्स आहे ना आपल्याला कट नाही करायचा आहे. आपण याची कटिंग करून घेऊया. हे बघा आपलं हे कट करून झालं आहे. आता जेव्हा आपण इथे टक्स मारू ना तर आपण जे खाली 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना बघा, हे असं टक्स मारल्यानंतर हे बरोबर आपलं सरळ येऊन जाणार आहे. आणि याच्यात अजून एक, आपण जर पेपर कटिंग जर केली तर तुम्ही इथला जो टक्स आहे ना तो इथं मायनस करून तुम्ही पेपर कटिंग करून आणि मग ते आपला पेपर कटिंग इथे पिसावर ठेवून तुम्ही ते पण करू शकता, की जेणेकरून इथं आपण ते नंतर परत एकदा मी त्याचा पण व्हिडिओ बनवेल. तर इथे ना त्याचे रिंकल्स नाही पडत. जसं प्रिन्सेस कटमध्ये आपण करतो ना इथला टक्स असं मायनस करून मग आपण हे करतो, तर त्या प्रकारे इथं तुम्ही हा टक्स मायनस करून सुद्धा हे पेपर कटिंग करू शकता. तर तुम्ही म्हणशाल आता याच्यात वेगळं काय, तर याच्यात वेगळं हे होतं की प्रत्येक व्हिडिओ म्हणजे आपण हे जे कट करतो ना ते हे कट नाही करायचं आहे. तुम्ही एकदा ह्या प्रकारे वन टक्स ब्लाऊज शिवून बघा, खूप छान फिटिंगमध्ये बसतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.